बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे मला आता जिल्ह्यात जास्त फिरता येईल. परळी म्हटलं की चिंता कमी करावी लागेल. सर्वजण कामाला लागतील. तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार आहे. मी शूरवीर योद्धा आहे. तुमच्यासाठी संसदेत बसून युद्ध लढेन. दांडपट्टा घालून माझ्या वंचितांसाठी, बंजारा बांधवांसाठी चंद्र, सूर्य, तारे सुद्धा तोडून आणावे लागले तर तेही करेन, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी परळीकरांना साद घातली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच परळीमध्ये दाखल झाल्या. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे या पारंपरिक बंजारा समाजाच्या वेशात दिसून आल्या. निर्मळ केलेला विश्वासच माझा मुद्दा. मी खूप लोकांचे हाल पाहिले, पण जेव्हा सत्ता आली तेव्हा मी सर्व काही केलं. मला आज लोक म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय? मी सांगते, 2014 ते 2019 मध्ये मी केलेला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास. हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत पाडून टाकणारा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.